नमस्कार, परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील आगळा वेगळा असा नवीन उपवासाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे। रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे, अगदी लहान सहान काही टिप्स सहित मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। तर रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनणारी आहे। तर आजपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कोणीही सांगितली नसेल आणि तुम्हीही पाहिली नसेल, ऐकली नसेल, बनवली नसेल, तर अशीच आज मी आगळी वेगळी अशी उपवासाची नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। ही रेसिपी अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बनते आणि ती पण रेसिपी मी तुम्हाला अगदी आपण जे चिप्स उकडून घेतो आणि चिप्स उकडलेलं जे पाणी असतं, तर त्या पाण्यामध्ये साबुदाणा घालून आपण आगळी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा। तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि हा रात्रीचाच मी पाण्यामध्ये भिजत घातला होता। त्याच्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर मी थोडेशा 5-7 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत। आता इथं बघा, मी चिप्स उकडून घेतलेले आहेत आणि चिप्स वाळत घातलेले आहेत। तर तुम्ही चिप्सची जर रेसिपी पाहिली नसेल तर रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही चिप्सची रेसिपी नक्की बघा। आता जे चिप्स आपण उकडून घेतले आणि त्याचं जे पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सर्वात अगोदर काय करायचं आहे, हिरवी मिरची जी आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे, तर तुम्हाला चवीनुसार घालायची आहे। आता तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ऐवजी जर लाल तिखट घालायचं असेल तरी सुद्धा चालेल। आता या पाण्यामध्ये, आता हे पाणी उकळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि साबुदाणा आपण भिजत घातलेला होता, तर छान असा साबुदाणा भिजलेला आहे। मस्त रात्रभर साबुदाणा मी पाण्यामध्ये भिजत घातला होता। नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साबुदाणा या उकळत्या चिप्सचं जे उकडलेलं पाणी आहे, तर या पाण्यामध्ये साबुदाणा आणि हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर साबुदाणा त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बघा, मी पाव किलो भगर घातलेली आहे। तर भगर मी शिजवली नाही, काही नाही, याच्यामध्येच भगर धुवून 1-2 पाण्याने धुवून याच्यामध्येच टाकली याच पाण्यामध्ये। तर या मिश्रणामध्ये भगर पण पटकन शिजल्या जाते, उकळलेलं पाणी असतं आणि गरमीवर बघा, हे चुलीवर पातेलं आहे, मस्त मी चुलीवरच हे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त हे मिश्रण इथं शिजलेलं आहे। एकदम आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। तर मिश्रण आपलं छान असं शिजलेलं आहे। आता मी हे टेरेसवरच पापड बनवणार आहे, म्हणजे वाळत घालणार आहे। तर बघा, टेरेसवरच मी हे पॉलिथिनचा कपडा अंतरलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अगदी एक पळी हे मिश्रण घ्यायचं आहे आणि अगदी असं अलगद थोडंसं पसरवायचं आहे, जास्त पण पसरवायचं नाही। हे पापड बनवताना आपल्याला थोडेसे जाडजडच बनवायचे आहेत, कारण कसं, हे बनवायला गेलं तर असे खूप म्हणजे जाड वाटतात आणि वाळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र पातळ काचेसारखे हे पापड बनतात। आणि आपण जे चिप्सचं उकडलेलं पाणी असतं, तर ते आपण कसं प्रत्येक जणी आपण म्हणजे ते फेकून देतो, तर अजिबात तुम्ही हे चिप्सचं उकडलेलं पाणी बिलकुल फेकून देऊ नका। आजपासून तुम्ही ही मी रेसिपी जी बनवली आहे, तर खास तुमच्यासाठी बनवलेली आहे। तर चिप्सचं उकडलेलं पाणी इथून पुढे अजिबात फेकून देऊ नका। त्याच्यामध्ये तुम्ही उपवासाचे साबुदाण्याचे पळी पापड एकदा बनवून बघा, हे खूपच टेस्टी स्वादिष्ट लागतात। तर चिप्स आपल्याला जेव्हा करायचे आहेत, तर तेव्हाच काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी चिप्स बनवायचे असतील, तर अगोदरच्या दिवशी संध्याकाळी साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घालायचा। आता तुम्हाला किती बनवायचे आहेत त्यानुसार, आणि उकडलेले चिप्सच्या पाण्यामध्ये काय करायचं, साबुदाणा हटून तुम्ही या पद्धतीने पळी पापड एकदा बनवा। खायला खूप टेस्टी स्वादिष्ट लागतात, एकदम असे खूपच टेस्टी लागतात। तुम्ही जर या पद्धतीने एकदा जर बनवले तर तुम्ही वारंवार सारखंच बनवाल। आता इथं पळी पापड मी बनवून घेतलेले आहेत आणि हे मी कडकडीत असे 2 दिवस मी वाळवून घेणार आहे। तर इथं माझे पूर्ण पळी पापड बनवून झालेले आहेत आणि एका साइडला मी चिप्स पण बनवलेले आहेत।
तर ज्या दिवशी चिप्स बनवले त्याच दिवशी ही आपल्याला रेसिपी म्हणजे ही पळी पापड बनवावे लागतात, कारण कसं ज्या दिवशी चिप्स उकडणार आहोत तर त्या चिप्सच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पापड बनवायचे असतात. आता इथं बघा मी हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि अगदी अर्धा किलो साबुदाण्यापासून एकदम असं मोठं एक टोपलं भरून पापड झालेले आहेत. तर बनवायला आपण बनवले तेव्हा असे खूप जाड वाटत होते आणि वाळल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकतात एकदम असे पांढरे शुभ्र काचेसारखे हे पळी पापड इथं झालेले आहेत, वाळून झालेले आहेत तयार. आता मी तुम्हाला हे पापड लगेच तेलामध्ये तळून पण दाखवते. तेलात तर टाकल्यानंतर कढईमध्ये अगदी हे बनवायला मी छोटे छोटे बनवलेले आहेत, पण तेलामध्ये तळण्यासाठी कढईमध्ये टाकला की अगदी तो कढई भरून फुलल्या जातो, 2-4 पटीने तो फुलतो. आता इकडे बघा मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी आता लगेच तुम्हाला हे साबुदाणा पापड बनवून दाखवते म्हणजे तळून दाखवते. आता इथं बघा तेलामध्ये हा एक पापड मी तेलात सोडलेला आहे. तर तेलामध्ये टाकला आपल्याला कडकडीत असं तेल गरम हवं आहे. तेलामध्ये टाकला की अगदी पटकन हा फुलल्या जातो बघा, अगदी थोडासा होता. तर आता हा तळताना कसा थोडासा असा वाकडा झालेला आहे. तर मी आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप्स सांगते. तेलात टाकला की पापड कसा एकदम गोल गरगरीत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स इथं मी सांगणार आहे. तर तेलामध्ये पापड सोडायचा आणि त्याच्यावर झाऱ्या काय करायचा असा दाबून धरायचा, म्हणजे पापड हा असा वाकडा तिकडा होत नाही. तर अगोदरचा बघा कसा वाकडा तिकडा झाला होता आणि आता मी याच्यावर झाऱ्या असा दाबून धरला तर त्याच्यामुळे बघा तो गोल गरगरीत असा हा साबुदाणा पापड तळून झालेला आहे. आता इथं बघा मी तुम्हाला जवळपास 5 ते 6 पापड तळून दाखवलेले आहेत. तर एकदम असे पांढरे शुभ्र काचेसारखे, अगदी तुम्ही फक्त 1 ग्लास 1 वाटी साबुदाण्यापासून हे पापड बनवून बघा, अर्धा किलो साबुदाण्यापासून बनवून बघा. अगदी थोड्या साबुदाण्यामध्ये अगदी हे 50 ते 100 पापड एकदम काचेसारखे पांढरे शुभ्र बनतात. तर इथं मी पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. तर इथं आपले तळलेले आहेत पापड. आता मी हा तुम्हाला एकदम असा हातावर हे दाखवते, असं मोडून दाखवते. एकदम असा खुसखुशीत कुरकुरीत असा हा पापड झालेला आहे. याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही, तेलकटपणा अजिबात राहत नाही या पापडामध्ये. तर तुम्ही एकदा या पद्धतीने एकदाच ही टेस्टी अशी रेसिपी उन्हाळी वाळवणातील ही साबुदाणा पापड रेसिपी ही नवीन रेसिपी आहे. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आजची आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर बाय बाय सर्वांना.